अजूनही धक्क्यातून सावरले नाहीत। फडणवीस, पवार, शिंदे रोज एकमेकांना चिमटे काढतात। ईव्हीएमचे नाव न घेता संजय राऊतांनी काढले सोलपटून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तर विधानसभेत एकला चलोरीची भूमिका घेतली। त्यानंतर काल परवा वरळीत पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी अनेक उमेदवारांची मतं गायब झाल्याचा मुद्दा समोर आणला। पूर्वी ज्या ठिकाणी 1000 मते मिळायची तिथे एक सुद्धा मत मिळाल्याचा सूर त्यांनी अळवला। नेमका तोच धागा पकडत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तोंडसुख घेतलंय। सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ईव्हीएमचा उल्लेख न करता महायुतीच्या महाविजयावर पुन्हा आक्षेप घेतलाय। कालच सामन्यातून ईव्हीएमला कुंभमेळाव्यात शाही स्नान घालून पापमुक्त करण्याचा तिरकस बाण सोडण्यात आला होता। महायुतीचा विजय हा ईव्हीएम मधून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आलेला आहे। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा धागा पकडून महायुतीच्या महाविजयावर तोंडसुख घेतलंय। या विजयामुळे महायुतीचे नेते अजूनही धक्क्यातून सावरलेले नसल्याचं ते म्हटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत। ते तिघे अजूनही एकमेकांना रोज चिमटे काढतात। आपण खरोखरच जिंकलो आहोत का, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो आहोत का याची खातरजमा करतात, असा चिमटा राऊतांनी काढलाय। राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहे। आमच्या दृष्टीनं अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस यांची महाराष्ट्रासंदर्भाची भूमिका ही बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत, राजकीय मित्र आहेत, एकमेकांना मदत करतात। आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं ईव्हीएमचा घोटाळा आहे, ईव्हीएम मध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली, त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे, जी गायब झाली, गायब केली। म्हणजे थोडक्यात हा घोटाळा आहे, हे सरकारमध्ये घोटाळा आहे। आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे, हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलं पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर, हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे। राज ठाकरे त्यांना ईव्हीएमवर प्रश्न विचारतायत, घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत, तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत। त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत, हे जनतेला कळलं पाहिजे। हा संवाद, प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जी आहे ती दूर होती। हे आमचं आव्हान आहे। तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल, एकनाथ शिंदेना भेटाल, तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।